नमस्कार. PMG मराठी रेसिपी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत मराठवाड्यामध्ये परंपरेपासून जाड साबुदाण्याची उपवासासाठी बनवली जाणारी गोड खीर आज आपण बनवायला सुरुवात करूया. मी 100 ग्राम जाड साबुदाणे घेतले आहे. साबुदाण्याला मी 2 वेळेस स्वच्छ धुवून साबुदाणा बुडेपर्यंत पाणी टाकून 4 तास भिजून घेतले आहे. आपण रात्री पण भिजून घेऊ शकता. आता आपण साबुदाण्याची खीर बनवूया. पॅन गरम करायला ठेवूया. आपला पॅन गरम झाला आहे. 2 चमचा तूप टाकूया. 5 बदाम कट करून घेतले आहे, हे भाजून घेऊया. 5 काजू कट करून घेतले आहे, हे पण भाजून घेऊया. 9 मनुके घेतले आहे, हे पण भाजून घेऊया. ड्रायफ्रूट छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेऊया. आपल्या ड्रायफ्रूटला छान सोनेरी कलर आला आहे, काढूया. साबुदाणा भाजून घेण्यासाठी आपण 1 चमच तूप टाकूया. साबुदाण्याला आपण तुपात भाजून घेऊया. साबुदाण्याला आपण 1-2 मिनिटं छान परतून घेऊया. तुपामध्ये परतून घेतल्याने आपला साबुदाणा एकाला चिकटत नाही, एकदम मोकळा खीर होतो. आपले साबुदाणे छान परतून झाले आहेत. बाउलमध्ये काढूया. हे अर्धा लिटर दूध घेतले आहे, पातेल्यामध्ये टाकूया. दुधाला छान गरम करून घेऊया. आपण पाहिजे तर अर्ध पाणी अर्ध दूध पण करू शकता. मी दुधामध्ये पाणी घालत नाही. दुधाला छान उकळून घेऊया. दूध आपला छान उकळला आहे. तुपामध्ये फ्राय करून घेतलेला साबुदाणा आपण दुधामध्ये टाकूया. साबुदाण्याला सारखं फिरवत राहूया. साबुदाणा आपला तळाशी लागणार नाही. मंद गॅसवर 4 ते 5 मिनिट आपण साबुदाण्याला छान शिजू देऊया. आपल्या साबुदाण्याच्या खिरीचा कलर बदली झाला आहे. आपली खीर छान शिजली आहे. 1 छोटी वाटी साखर टाकूया. साखर विरघळेपर्यंत आपण सारखं फिरवत राहूया. 1-2 मिनिटं मंद गॅसवर छान शिजू देऊया. आपल्या साबुदाण्याची खीर शिजल्यावर साबुदाणे वर येतात. साखर आपला छान विरघळला आहे. तुपामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रूट टाकूया. अर्धा चमच इलायची पावडर टाकूया. थोडीशी जायफळ टाकूया. इलायची पावडर व जायफळ टाकल्याने आपल्या खिरीचा स्वाद जास्त वेळ टिकून राहतो. किती छान स्वाद येत आहे आपल्या खिरीचा. 1 चमच वरून तूप टाकूया, म्हणजे आपल्या खिरीला छान चव येतो. आपली खीर स्वादिष्ट व पौष्टिक झाली आहे. आपण या पद्धतीने खीर बनवल्यावर गरम गरम पण छान लागतो. फ्रीजमध्ये थंड करून पण खाऊ शकता. या पद्धतीने खीर बनवल्यावर छोटे मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. उपवासासाठी खाऊ शकता, एकादशीला खाऊ शकता. आपल्या जाड साबुदाण्याची खीर कशी झाली बघूया. वाह, 1 नंबर झाली आहे आपली खीर. या पद्धतीने साबुदाण्याची खीर बनवून पहा, खाऊन पहा. खीर कशी झाली आहे आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढच्या रेसिपीला भेटूया. बाय बाय.